चरितं मधुरं प्रणीतं मधुरं मधुराधिपते जय हो मधुरं मधुराधिपते रतिरं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुरं गीतं मधुरं गीतं मधुरं भुक्त्वं मधुरं रूपं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुरं गोपी मधुरा यमुना मधुरा वीथी मधुरा शरीरं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुरं गोपाल मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सुश्रीर्मधुरा ललितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुरं राधे राधे गोविंद गोविंद राधे
संतो की दुलारी राधा 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 हमारो धन राधा श्री 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 राधा गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद्भागवत महापुराण की ओंकारनाथ भगवान की अपने अपने माता पिता की जय। बोलो रे भाई सब संतन की। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायतपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वन्दे नन्दव्रजस्त्रीणां पादरेणुमभीक्षणः तासां हरिकथोद्गीतं पुनाति भुवनत्रयम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम्। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगमनं वन्दे विष्णु भवभयहरम्। सर्वलोकैकनाथं
सर्वलोक नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवने पावने जननी देवा ज्ञानेश्वर महाराज की जय नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची पंढरीच्या देवराया मस्तकही तुझा पाया अखिल कोट ब्रह्मांड नायक जगदाधार श्रीहरी कृष्ण कन्हैयाच्या या चरित्राला प्रारंभ आपण केलेला आहे. कथेचा आजचा 5वा दिवस आहे. कालच्या दिवशी भगवान परब्रह्म परमात्म्याच्या जात कर्माचा पहिला संस्कार झाला आणि जात कर्म झाल्यानंतर आता हा सगळा बारकाव्याचा विचार आहे. जात कर्म म्हणजे काय, तो संस्कार कुणी करायचा, कसा करायचा, कशा करता करायचा, हा सगळा विषय आहे. आणि त्याच्यानंतर मग पहिला संस्कार जात कर्माचा झाला आणि दुसरा संस्कार आला नामकर्माचा. वास्तविक पाहता नामकरण करायचं म्हणजे हे नामकरण कोणी करायचं, तर नामकरण करायचं म्हणजे नाव ठेवायचं. नाव ठेवायचं तर नाव कोणी ठेवायचं, बाळाचं नाव ठेवायचं असेल तर कोणी ठेवायचं, आत्याने ठेवायचं नाही. आत्यानं अलीकडच्या काळामध्ये ठेवायचं. त्या काळामध्ये अशी पद्धती होती की बाळाचं नाव वडिलांनी ठेवायचं. शास्त्र असं सांगतं की बाळाचं नाव वडिलांनी ठेवावं. 12 हानी पिता नाम कुर्यात इति ईश्वर इच्छा. ईश्वराची ही इच्छा आहे
की बाळाचं नाव वडिलांनी ठेवायचं. आता बाळाचं नाव जर वडिलांनी ठेवलं काका, तर गावातल्या बायका नाव ठेवतील का नावं ठेवतील? नावं ठेवतील. काय म्हणतील, या आत्यांनी नाव ठेवायचं असतं, हे वडिलांनी कुठून काढलं? पण ईश्वराची इच्छा आहे की बाळाचं नाव वडिलांनी ठेवायचं. आता बाळाचं नाव वडिलांनी ठेवायचं खरं, पण मग बाळाचे वडील कुठं आहेत? बोला की, बाळाचे वडील कुठे आहेत? बाळाचे वडील वसुदेव आणि बाळाचे वडील आहेत बंदिवासामध्ये. मग आता बाळाचे वडील जर नामकरणाकरता नसतील तर मग बाळाचं नाव कसं ठेवायचं? तर त्याचं कारण असं आहे की आपल्याला कितीही अडचणी आल्या तरी काही अडचणीत आपण आपलंच काम, आपली जबाबदारी आहे, आपण ते निभावलं पाहिजे. कितीही अडचणी असू द्या. प्रसंग असा आहे की आपलंच लग्न आहे, आपल्याच लग्ना दिवशी आपल्यालाच वेळ नाही, शेतातली काही कामं आहेत आणि मग नवरदेव म्हटले काही नाही, लग्नाला थोडा उशीर झाला तरी चालेल, मी अमुक आमचं शेतातलं काम करून येतो. नवरदेव लग्नाच्या टायमाला शेतात निघून गेला, चालतं का? असं नाही चालत. लग्नाच्या टायमाला त्याच्या जागेवर दुसऱ्याला त्यानं सांगितलं का हो मला अमुक आमकं काम आहे, माझ्या जागेला तेवढं तुम्ही उभा राहा बरं लग्नाला, तर ते लग्न त्याचं होऊन जातं, पण याचं होत नाही. तसा नियम असा आहे की बारशाला नाव ठेवण्याकरता वडील पाहिजे, ते अडचण किती मोठ्या असू द्या. पण एक शास्त्राने असं प्रघात घालून दिलाय की काही ठिकाणी गुरु हे सर्वश्रेष्ठ आहे. एखादं कितीही महत्वाचं काम असू द्या आणि त्या ठिकाणी आपण पोहोचू शकत नसेल आणि आपले गुरु पोहोचत असतील तर ते काम आपल्या पश्चात गुरुने केलं तर ते गुरुनं केलेले काम आपण केलं असा त्याचा अर्थ होतो. मग वसुदेव महाराजांना वाटलं की कितीतरी दिवस झाले, काय करावं? नाव ठेवायचंय. आता नाव ठेवण्याकरता आपण पोहोचू शकत नाही. मग वसुदेवाचे कुलगुरु गर्गाचार्य आणि गर्गाचार्यांना त्यांनी बोलवलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही एक काम करा, या गोकुळामध्ये जा आणि तिथं तुम्ही नामकरण अशा प्रकारचं करून या. नामकरण करण्याकरता गर्गाचार्य गेले. गर्गाचार्य गेल्यानंतर गर्गाचार्यांचा सगळा शास्त्राचा यथायोग्य अशा प्रकारचा अभ्यास असल्यामुळं गर्ग महाराजांनी त्या ठिकाणी जाऊन पौरोहित्य पद अशा प्रकारचं केलं आणि गर्गाचार्यांनी सांगितलं की या बाळाचं नाव आपल्याला गोठ्यामध्ये ठेवावं लागेल. गोठ्यामध्ये नाव ठेवण्याचे अनेक कारण आहेत, मी पुढं प्रसंग आल्यानंतर ते आपणाला सांगणार आहे. गोठ्यामध्येच का नाव ठेवलं? गोठ्यामध्ये नाव ठेवण्याचं कारण मागच्या अवतारामध्ये गोसेवा करायची राहिली होती, आता गायीची सेवा आपल्या आयुष्यात व्हावी आणि गायीची सेवा जन्माला आल्यानंतरच सुरुवात करावी म्हणून देवाने स्वतःचं नाव गोशाळेत करून ठेवलं. पुष्कळ अशा प्रकारचा पुढे आपल्याला इतिहास पाहायचा आहे. आणि मग हे देवाने नाव ठेवण्याच्या अगोदर काही ठिकाणी असं वर्णन आहे की नाव ठेवण्याच्या अगोदर देवाने एक लीला करून दाखवली. ती लीला कोणती? तर ती लीला आहे नामकरणाच्या अगोदर पूतना वध झालेला आहे. पूतना वध झाल्यामुळे सगळेजण घाबरलेले आहेत आणि मग आता आणखी संकट आपल्या कानोबावरती यायला नको म्हणून गोशाळेमध्ये नाव ठेवायचं ठरलं. तो खरा प्रकार असा झाला होता की इकडं ती माया उचलून आणली होती आणि त्या मायेनं जाता जाता कंसाला असं सांगितलं की कंसा, ते लहान मुलं कोणाचे आहेत थोडं लक्ष द्या बरं. लहान मुलं ज्याचे आहेत त्यांनी थोडंसं घ्या. मला माहिती आहे लहान मुलं कालवा करत असतात, पण आई वडिलांनी थोडं लक्ष द्यावं. इकडं माया कंसाच्याकडे गेलेली आहे आणि कंसाने मायेला गर 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 फिरवलं आणि जाता जाता मायेनं कंसाला सांगितलं, ए कंसा, अरे बाया माणसाशी काय राजकारण करतो ग्रहस्था? तुला मारण्याकरता तुझा वैरी तुझ लागी वाधी, 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 तुझ लागी वाधी. उपाया
तुझला विवधी तुझला विवधी तुझला विवधी तुझला दिवाळी तुझला दिवाळी तुझला दिवाळी तुझला कंसाला जाता जाता सांगितलं की हे कंसा, अरे तुला मारण्याकरता तुझा वैरी माझ्या अगोदर गोकुळामध्ये वाढतोय. आणि ही वार्ता कंसाला समजली की माझा वैरी गोकुळामध्ये पोहोचला कसा. पुष्कळ शोध घेतला, काही तपास लागेना आणि शेवटी होता करता कंसाला मरणाची भीती वाटू लागली. आणि कंस म्हणायला लागला की आता मला याच्यातून मोकळं कोण करेल. कंसाने दरबार भरवला आणि कंसाने दरबारात सांगितलं की माझा वैरी गोकुळात सुखाने नांदतोय असं म्हणतात, कोण जाणार आणि माझ्या वैऱ्याला संपवणार. दरबार भरला, पण दरबारामध्ये सगळे शांत बसले. कुणाची छाती होईना, कुणाचे धाडस होईना. वैऱ्याला मारायचं, पण वैरी दिसतो कसा माहित नाही, वैरी आहे कुठं माहित नाही, वैऱ्याचं काही नाव माहित नाही, वैऱ्याचं कोणताच अशा प्रकारचा पत्ता नाही. माझ्या वैऱ्याला मारून या म्हणल्यानंतर मारायचं कसं, कोणाला काही बोलता येईना. सगळे एका जागेला शांत बसले. आणि जेव्हा सगळे पुरुष एका जागेला शांत बसले तेव्हा एक महिला उठून उभा राहिली. माझे सद्गुरू असं सांगतात, जेव्हा पुरुषाची सगळ्या बुद्धी बंद होते म्हणजे सगळ्या पुरुषाची अक्कल बंद पडते, तेव्हा स्त्रियाची चालू होते. त्याच्यामध्ये एक बाई उठून उभा राहिली, भले मोठे धिप्पाड असून तिनं सांगितलं, एक कंसा, अरे कशाला घाबरतो, मी आहे ना. तिचं नाव काय आपल्याला माहित आहे, पूतना तिचं नाव. आणि मग त्या पूतनेनं ते मागच्या काही काळापूर्वी आपण चरित्र पाहिलं की वामनाने बळीराजाला पाताळात घालायचं ठरवलं. आता त्याच्या पाठीमागं पुष्कळ कारण आहेत. बली हा कोण होता? बली हा असताना देवाच्या पक्षाचा होता, पण राक्षसांना तो पोसत होता. राक्षसांना तो पोसायचा, राक्षसांना आहुती द्यायचा. तो काय करायचा, यज्ञ जर चालू झाला तर मग देवालाही आहुती द्यायचा आणि राक्षसालाही आहुती द्यायचा. तो जोरात म्हणायचा, इंद्राय स्वाहा, आणि त्या यज्ञामध्ये समर्पण करायचा. आणि हळूच म्हणायचा, तक्षकायन स्वाहा. इंद्रालाही आहुती द्यायचा, मग राक्षसालाही आहुती द्यायचा. त्याच्यामुळे व्हायचं काय, युद्ध लागलं तर युद्ध संपतच नसायचं. आणि जय आणि पराजय व्हायची वेळ आली की देवाचाच पराजय व्हायचा, राक्षसांचा जय व्हायचा. राक्षसांना बळ कुठून मिळतंय तर या असणाऱ्या बळीराजाकडून मिळते. म्हणून बळीराजाला संपवायचं ठरलं. बळीराजाला संपवण्याकरता वामनाने उपेंद्र म्हणून अवतार घेतला. आणि उपेंद्र अर्थात वामन बटूरूप घेऊन या बलीच्या दरबारासमोर आले. बळीला पाताळात घालण्याच्या पूर्वी बळीने विचारलं, कोण आला, कुठून आला? म्हणजे काही नाही, आम्हाला दान द्या, दान घेण्याकरता आलो. काय पाहिजे दान? आम्ही साधी माणसं, सेवा करणारी माणसं, आम्हाला काय पाहिजे? 3 पाय धुणी पाहिजे. ठीक आहे, पहिला पाय ठेवला, दुसरा पाय ठेवला, आणि जेव्हा तिसरा पाय ठेवला एवढ्यात बळीची मुलगी, तिचं नाव रत्नमाला. आणि त्या रत्नमालेला असं वाटलं, वा वा वा, काय सुंदर तेजपुंज अशा प्रकारचं स्वरूप आहे. हे एवढं मोठं बटू स्वरूप, दिव्य तेजपुंज आहे ना, हे मला याच्याकडे पाहिल्यानंतर प्रेम पाना फुटला. आणि या बळीला मी, या वामनाला मी स्तनपान करावं ही अपेक्षा अंतःकरणामध्ये प्राप्त झाली. पण आपल्या वडिलांना काही क्षणातच रसातळाला घातलं. त्याच्यामुळं स्तनपान करण्याचीच बुद्धी, पण स्तनपान करून आता याचा काटा काढावा अशी नंतर त्या रत्नमालेच्या अंतःकरणामध्ये स्फूर्ती झाली. आणि तीच रत्नमाला कंसाच्या या दरबारामध्ये पूतना नावाने अवतारित अशा प्रकारची झाली. आणि होता करता पूतना भर सभेमध्ये उठून उभा राहिली. पूतनेनं सांगितलं, ए कंसा, अरे कशा करता घाबरतोस? मी आहे ना. म्हणले,
अगं तो दिसताना कसा दिसतो मला सांगता येत नाही, केवढा आहे कसा आहे मला माहित नाही, मी त्याला पाहिलं नाही. मायेनं जाता काही काळजी करू नको, त्याला मी संपवते. आणि पुतण्यानं काय केलं, आपल्या स्तनामध्ये विष अशा प्रकारचं भरलं आणि ही पुतना आता गोकुळाकडं निघाली. गोकुळाकडं जात असताना लहान लहान गोकुळामध्ये जेवढे गेल्या 15 दिवसामध्ये जेवढी बालक जन्माला आली होती, या पुतणेनं एक कार्यक्रम चालू केला. दिसेल ते लहान बाळ घ्यायचं आणि स्तनाला लावायचं आणि ते लहान बाळ विष प्राशन करून गत प्राण व्हायचं. दिन दुर्बळाचे मारिता बालके, दिन दुर्बळाचे मारिता बालके, दुर्बळाची मारिता बालके, दिन दुर्बळाची मारिता बालके. करिता ती शोके माय बाप, करिता ती शोके माय बाप, दिन दुर्बळाचे मारित बालके, दिन दुर्बळाची मारिता गोकुळातली सगळी मुलं जेव्हा मारायला चालू झाली तेव्हा आई वडिलांचा भलता आक्रोश अशा प्रकारचा चालू झाला. गोकुळात जिकडं तिकडं रडापडी चालू झाली. करिता ती शोके माय बाप शोक करायला लागले. गेल्या 10 दिवसापूर्वी, गेल्या 15 दिवसापूर्वी मुलगा जन्माला आला. ही कोण बाई, दिसायला एवढी सुंदर, दैदिप्यमान अशा प्रकारची, आणि हिला स्तनपान करण्याकरता मुलगा दिलं की मुलगा मरतं. ही बातमी सगळ्या गोकुळात पसरली आणि एव्हाना ती पुतना यशोदा मैयाच्या दारामध्ये आली. यशोदा मैयाला जोरात हाक मारली, ए यशोदे. यशोदा मैया पाहते एवढ्या जोरात कोणी हाक मारली, मला कोण आलं माझ्याकडं. तेव्हा यशोदा मैया जेव्हा बाहेर येते ना, तेव्हा सुंदर आणि दैदिप्यमान अशी, अत्यंत लावण्य सुकुमार अशी ती स्त्री पाहिल्यानंतर यशोदा मैया विचारतात, का हो तुम्ही कुठून आला? म्हणले, अगं मी तुला भेटण्याकरता आले. मला तू सांगितलं नाही ग यशोदे, तुला मुलगा झाल्याची वार्ता तू मला सांगितली नाही. कर्णोपकरणी मला ही वार्ता मिळाल्यामुळं मी तुझ्यापर्यंत येऊन अशा प्रकारची पोहोचले. सांग ना, काय कुठे आहे तो बाळ तुझा, आण ना माझ्याकडं. अगं यशोदे, तुला माहित आहे का, मी जर एखाद्या बाळाला स्तनपान केलं ना, तर त्याला वज्रदेही बनवण्याची ताकद माझ्या ठिकाणी आहे. आणि असं खोटं पुतना बोलायला लागली. तेव्हा यशोदा मैयानं सांगितलं, काही नाही हो, तुम्हाला बाळ दिला असतं माझं, खरं वज्रदेही करण्याची इच्छा आहे तुमची हे मलाही कळतं, पण तो बाळ आत्ताच झोपलेला आहे. आता कोण झोपलेला आहे? भगवान परब्रह्म परमात्मा आत्ताच झोपलेला आहे. आता देव जर झोपले तर आपलं कसं होईल सांगा बरं? देव झोपतात का हो? देव झोपत नाही. पण त्याच्याकरता देवालाही विश्रांतीची गरज आहे असं शास्त्रामध्ये सांगितल्या कारणामुळं संध्याकाळी देवाचे शेज आरती झाल्यानंतर ते ज्ञानोबरायांच्या आरतीमध्ये आहे बघा, हरी चला मंदिरा ऐशा म्हणती राधिका ऐशा म्हणती गोपिका. देवा तुम्ही झोपण्याकरता चला, निद्रा करण्या, ते असं वर्णन आहे यशोदा मैयाच्या चरित्रामध्ये. यशोदा मैया संध्याकाळ झाली की निद्रा देवीची प्रार्थना करीत होती आणि यशोदा मैया सांगत होती की हे निद्रा देवी, कृपा करा माझ्या कान्होबावरती आणि तुम्ही लवकर त्याचा स्वीकार करा. छगन मगन मेरे लाल को आजा निंदिया आजा. निद्रा देवीची प्रार्थना अशा प्रकारची करायची. आणि यशोदा मातेनं सांगितलं, का हो तुम्हाला खरंच माझं बाळ द्यायला काही अडचण नाही, पण आमचे हे भगवान देव झोपलेले आहेत, बाळ आता झोपलेलं आहे. देवाला असं वाटलं पहिल्यांदा गिराईक आलंय, सोडायचं कसं. देवाने पाळण्यातून सांगायला चालू केलं. देवाने पाळण्यातूनच बाहेर मिस कॉल केला, मी आहे जागा. देवाने पाळण्यातूनच रडायला चालू केलं. देव रडायला लागले. बाहेर पुतना बोलते, का ग यशोदे,
अगं म्हणतं खरं बाळ झोपलाय, पण बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू येतो ना, बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू येतो. आण त्याला इकडं, पाहू दे मला. शेवटी यशोदेचा नाविलाज झाला. यशोदामया पाळण्याजवळ गेले आणि यशोदामयेनं कान्हाला पाळण्यातून बाहेर काढला आणि पूतना मावशीच्या हातामध्ये दिला. सगळं चरित्र आपल्याला माहित आहे, अधिक वेळ मी याच्यामध्ये घेणार नाही. बाळाला पूतना मावशीच्या जवळ दिलं आणि पूतना मावशीनं स्तनाला या बाळाला लावलं. तेव्हा भगवान परमात्मा डोळे झाकून घेतात. भगवान परमात्मा डोळे झाकून घेतात याची कारण डोंगरे महाराज, पूज्यपाद श्री रामचंद्र महाराज डोंगरे यांनी खूप अशा प्रकारची कारणं सांगितले. भगवंताने डोळे का झाकले, तर भगवंताने डोळे झाकण्याचं कारण असं आहे की ही अपवित्र आहे आणि हिचा चेहरा मी कसा पाहू.